तर राजशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते गुरुनाथ ठाकूर कोपरोली यांचं मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांचे बंधू प्रभाकर शेठ ठाकूर साहेबांचे इथे स्वागत केले जाईल. प्रभाकर शेठ यावा. मी साईरक्षा कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय संतोष शेठ पाटील यांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते प्रभाकर शेठ ठाकूर साहेबांचं मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे करावं. त्याच्यानंतर हरेश शेठ ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर प्रभाकर दादा ठाकूर साहेबांचं हेतूचे सन्मान साई रक्षा कन्स्ट्रक्शनचे ओनर्स संतोष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. त्याच्यानंतर विकी डिजिटलचे ओनर्स विकी फडके बोलशेत आपण संपूर्ण कटआउट्स पाहतोय स्पर्धेमध्ये. तर विकीचं इथे स्वागत केले जाणार आहे. तर सामन्याकडे बोलूया आमचे समालोचक रोशन पाटील यांच्याकडे. धन्यवाद मागुरू एम डी गडगे सर. पाहिजे स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळतो. परंतु पहिल्या फेरीतील तिसरी लढत पाहायला मिळते. एका बाजूला मंगेश 11 गावदेवी कोपरोली तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते गावदेवी शिवशंभू आदाई. तर विकी डिजिटल पनवेल समाज गौरव पुरस्काराने सन्मानित असणारे विकी फडके यांचा स्वागत इथे केलं जात आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारं सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने प्रतिमेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. बोलूया सामन्याकडे. पहिलाच बॉल आपण डॉट पाहिला आणि त्यानंतर तात्काळ हल्ले चढवताना बॅटिंग मार्ग गावदेवी शिवशंभू आदई टीमचा हा खेळाडू बॅटिंग मार्ग राकेश शेलके इथे आक्रमक होताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती शांत ठेवलं होतं गोलंदाज रोहित पाटील आणि त्यानंतर हल्ले चढवायला मात्र या खेळाडूनं सुरुवात केली. परंतु तात्काळ कमबॅक करणं ही दुहेरी भूमिका असते गोलंदाज रोहितची आणि ती ते सिद्ध करावी लागेल. चेंडू हवेमध्ये होता त्यानंतर नितीन चेंडूपर्यंत जाईल आणि तत्वर 2 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. रोशन पाटील चेंडूला जज करतात परंतु नितीन पाटील यांनी थ्रो मात्र वेगवान करणं गरजेचं होतं असे संकेत देताना रोशन पाटील कारण थोडा वेग आपण कमी पाहिला थ्रोमध्ये तिथे वेग प्रचंड देणं गरजेचं असताना थोडा वेग कमी पाहायला मिळतोय आणि तात्काळ 2 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 6 रन्स घडल्या गेल्या. पुढचे 3 चेंडू कलात्मक पद्धतीनं सफर करावे लागतील. लांब लचक असा हा रणप पाहायला मिळतो रोहित पाटील या धुरंधर गोलंदाजाचा. नेहमीच पहिल्या ओव्हरसाठी या गोलंदाजाकडे पाहिले जातं. इथे चपराक लगावण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये आहे तिथे शतरक्षक धावत नाहीयेत आणि तोपर्यंत तिसरीचाही प्रयत्न पाहायला मिळतो. इथे थोडंसं ढसाल कार्य पाहायला मिळतं. सूर्याची किरण डोळ्यांना टोचतायत असे मात्र सुचवताना तिथे फिल्म डिपार्टमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अविनाश सोमवंशी सज्ज असताना डीप मिड विकेटला फिल्म डिपार्टमेंट सजग असणे गरजेचं असतं. तिथे थोडीशी तफावत पाहायला मिळते आणि तात्काळ या चेंडूगणी घेत आहेत 3 रन्स संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाज रोहित तयार. पाहिजे विनोदजी पाटील सुद्धा मनमुराद आनंद लुटतात कॉम बॉक्स मधून. आपले मनपूर्वक स्वागत. इथे त्वरित कमबॅक केलं गेलं. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 5 चेंडूंची आपण सफर पाहिली. बिनगडी बाद 9 रन्स इथे घडल्या गेल्या. पुढे जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अविनाशनं चेंडूला मात्र जज केलं आणि त्वरित या चेंडूगणिक सुद्धा पाहायला मिळते ती सिंगल रन्स. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त आणि पहिल्या 6 चेंडूंच्या खेळीनंतर बिनगडी बाद 10 रन्स.
नक्कीच दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकोर्ली स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक आकोर्ली स्पर्धेची परंपरा विरत स्वारी आयोजन भारी आणि आयोजन मात्र लय भारी पाहायला मिळते. स्पर्धेची परंपरा ही ना खंडित होऊ देणार. अगणित परिश्रमाची सांगड आम्ही इथे हो घालणार. आयोजक विजयशेठ ठाकूर आणि राजशेठ ठाकूर आकोर्ली यांची अथक मेहनत ते समाजासाठीच राबणार. क्रीडा असो वा समाजकार्य ते जिद्दीनं कार्यव्याप्ती करणार. कारण दोस्ती स्पोर्ट्स आणि गावातील युवा जिगरबाज ज्येष्ठ तरबेज लोकांचं एक चांगलं कार्य पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाज सज्ज असताना मंगेश ठाकूर पहिलाच चेंडू इथे अवांतर पाहायला मिळतो आणि इथे 1 रन्सनं धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. पुढची मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. एका बाजूला नांदगाव त्यांच्या विरोधामध्ये खेळलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे ही पुढची पेशकश इथे प्रार करण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग मार्ग सज्ज असताना सुशांत शेलके तर एका बाजूला राकेश शेलके ही आपण पहिली सलामीची जोडी पाहता गावदेवी शिव शंभो आदई टीमकडून. आणि पहिल्या ओव्हर्समध्ये ज्या धावा येणं अपेक्षित होत्या त्या धावा बनल्या नाहीत. कारण गडी बाद झाला नाही मग धावा का येत नाही आहेत या प्रश्नांची उकल इथे शोधावी लागेल. गोलंदाज तयार. इथे यॉर्कर लाईनचा चेंडू होता. संदीप पालकर यांनाही चपराक होती. तात्काळ जर विचार केला तर या चेंडूगणिक चांगलं असं कार्य पाहायला मिळतं. गोलंदाज मंगेश ठाकूर या गोलंदाजाचं पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं हे कार्य होतं. वेगवान पद्धतीनं टकराव पाहायला मिळतो. चेंडू आणि अंपायर यांमध्ये हा ॲक्सिडेंट इथे घडला गेला. इथे प्रहार केलाय. खोदकाम सुरू आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सफर. चेंडू सीमा पार. चौकार षटकार. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दावून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? मला दाखवाना. खऱ्या अर्थानं जाग्यावरून हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि तो सक्सेस इथे आपण घडताना पाहिला. मागच्या चेंडूगणिक आपण षटकार पाहिला. आता येतो व्हाईट बॉल. अवांत धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. सांघिक कोट्यातील धावा पाहायला मिळत आहेत. टोटल 20 रन्स. एकही गडी बाद झाला नाही. या ओव्हरमध्ये धावसंख्या बनायला आता सुरुवात झाली. ती आधी टीमची. समोर बॅटिंग मार्कवर सुशांत. सुशांतला इथे शांत केलं. तिथे सज्ज होते पप्पू पाडवी. पप्पू पास हो गए आणि इथे पहिलं सुयश लाभलंय ते गोलंदाज मंगेश ठाकूरला. पुढची मॅच चापेकर बंधू नांदगाव वर्सेस श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. दोन्ही संघातील संघ नायक आपण त्वरित टॉससाठी या. जास्तीत जास्त वेळ न दवडता आपण इथे नाणेफेकीचा कॉल करू. तर इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पर्व 2022 8वे वर्षे. दमदार आयोजक इथे राजशेठ ठाकूर साहेब शिवशंभो बिल्डर्स यांचं यथोचित निश्चित स्वरूपात गौरवविधी केला जाणार आहे. गौरवविधी केला जात आहे. साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आदरणीय संतोष पाटील. कारण तुम्ही चित्रपट सृष्टीकडे खऱ्या अर्थाने अग्रेसर झालेला आहात. या निमित्ताने तुमचा गौरव आहे. तुम्ही ऑर्गनायझर आहात परंतु तुमचा यथोचित सन्मान यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर संतोष पाटील यांच्या शुभहस्ते इथे केलं जात आहे. स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा पाहिला आपण. शिवशंभो ठाकूर ट्रान्सपोर्ट्स बिल्डिंग अँड मटेरियल सप्लायचे प्रोप्रायटर सन्माननीय राजशेठ ठाकूर यांचा हा सन्मान सोहळा इथे संपन्न झाला. थँक्यू सो मच दादा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे तेज तर्रार चेंडूंची मात्र सफर पाहायला मिळते. या ओव्हर्समध्ये घडामोडी चांगल्या पद्धतीने आपण घडताना पाहिल्या. टोटल 5 चेंडूंची आपण सफर पाहिली. एक आपण व्हाईट बॉल पाहिला.
त्यानंतर 2 सिंगल पाहिल्या, 1 षटकार पाहिला, 2 चेंडू आपण वाईट घडताना पाहिले आणि 1 विकेट आणि 1 डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे लाईन पाहावी लागते, पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. इथे जास्तीत जास्त अवांतर चेंडूंची मात्र फेकी पाहायला मिळते. टोटल 3 चेंडू मात्र वाईट इथे सफर केले गेले. लांब लचक असं षटक पाहायला मिळतं. खेळाडू मंगेश 11 गावदेवी स्पोर्ट्स कोपरोली टीम पडून मंगेश ठाकूरवरती प्रहारबाजी पाहायला मिळते. तिथे सज्ज असताना नितीन पाटील आणि तात्काळ या चेंडू गणित धावा घडल्या गेल्या टोटल 2 आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत. गावदेवी शिवशंभो आदई टीमच्या टोटल 23. ठाकुर्ली गावचे विष्णू शेठ ठाकूर दिलदार होते दयाळू दानशूर. पावलावरती पाऊल ठेवतो विजय ठाकूर राज ठाकूर. स्पर्धेला त्याच्या दिल्या शुभेच्छा सदाशेठ पाटील यांनी आणि सत्यवान धरणेकरांनी. अरे या स्पर्धेला सपोर्ट केला सचिन पाटील यांनी. या स्पर्धेमध्ये सपोर्ट सिस्टम जास्तीत जास्त पद्धतीने पाहायला मिळतात. त्या सर्व सपोर्ट सिस्टमचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 ही आपण स्पर्धा पाहता. स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं क्रिस्टल ट्रॉफीज पाहतो. या स्पर्धेचे वैशिष्ट्यपूर्वक योगदान खऱ्या अर्थानं या आयोजकांचं पाहायला मिळतं. पनवेल परिभागामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या ट्रॉफ्याज पाहायला मिळत आहेत. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू. या पद्धतीचं देखणं आयोजन इथे साकार केलं जातं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 1 गडी बाद 23 धावा इथे अधोरेखित केल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतो नितीन पाटील तयार. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथं ढकलण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावत आहेत तिथे सीमा रेषेल लगत चेंडूची मात्र पकड केली जाते. या चेंडूगणिक धावा मात्र बनताना पाहतो. 2 रन्स जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. चित्तेची दौड लगावणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं, कारण 1 गडी बाद झाल्यानंतर धोका न पत्करता पुढच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. तो आदई टीमचा समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना आदई टीमचा हा खेळाडू राकेश शेलके ॲज ओपनर. सलामीवीर हा खेळाडू पाहायला मिळतो, परंतु यॉर्कर से वार विरोधी पे शिकार हा शिकंजा घसला गेला. ब्रह्मास्त्रांचा वापर छेडताना मंगेश 11 गावदेवी कोपरोली टीमचा खेळाडू नितीन पाटील. वाखाणण्य जोग असं कार्य पाहायला मिळतं या ओव्हर्समध्ये. पहिले 2 चेंडू तत्परतेने त्यानं सफर केले. सुंदर पद्धतीचा हा फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फील्ड डिपार्टमेंट सज्ज आहे, परंतु थ्रो दुसऱ्याच दिशेने पाहायला मिळतो आणि तात्काळ 2 रन्स इथे येताना पाहायला मिळतात. सांघिक कोट्यातील धावा हळूहळू पुढच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. संघ जाऊन पोहोचतो. 27 धावा एका गड्याची मात्र कत्तल पाहायला मिळते, जी कत्तल केली होती मंगेश ठाकूर या धुरंधर खेळाडूनं. साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी जबरदस्त कार्य पाहायला मिळतं. अभिजित चव्हाण, त्यानंतर गणेशजी ढवले, ओमकारजी पाटील ही त्रिमूर्तींची तोफ पाहायला मिळते कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि त्यानंतर सीओ पाहायला मिळत आहेत संदेशजी शेलके. इथे प्रहार केलाय, हेलिकॉप्टर लँडिंग झालंय, चेंडू जाईल सीमा पार. खेळाडू कक्षेच्या दिशेनं येतोय रुबाबदार षटकार. थँक्यू डीजे. काय टोला पाहायला मिळतो इथे. सुंदर पद्धतीने ही फटकेबाजी, रिषभ पंत स्टाईल फटकेबाजी इथे जारी करताना हा खेळाडू बॅटिंग मार्कवर. आक्रमक सोच, आक्रमक रवैया आणि इथे चेंडू सीमा रेषा गाठेल का? गाठलीये. षटकारानंतर येतोय चौकार.
पहा इथे रेफर केलाय, चेंडू बीमर आहे की नाही याची चाचपणी केली जाईल. कंट्रोल रूम मधून हे सर्व पाहिलं जातं. सुनीलजी तांडेल सर तिथे सज्ज आहेत, संतोष दादा आहेत, त्यानंतर पाहायला मिळतं संदेशजी शेलके. संगणक यंत्रणा इथे हाताळताना अतिशय निर्णायक पद्धतीनं इथे चाचपणी केली जाते. इथे डिसिजन येतोय नो बॉल. बीमर आहे, फ्री हिट खेळण्याची नामी संधी आहे आणि संधीचं सोनं इथे करण्यासाठी बॅटिंग मार्कवर सज्ज असताना गावदेवी शिवशंभू आदई टीमचा खेळाडू पाहायला मिळतो राकेश शेलके उर्फ बारक्या. बारक्या आक्रमक होईल का? आक्रमण इथे करावं लागेल. चांगली चपराक पाहायला मिळते. फिल्डर आहे सज्ज, आवाक्याच्या बाहेर चौकार. जोरदार पद्धतीने चपराक पाहायला मिळते. जसा फटका मारला आत्मविश्वास पाहायला मिळाला की हा चौकारच जाईल. त्यानंतर या खेळाडूने धाव घेतली नाही, परंतु खेळाडू कक्षेमध्ये आवाज गेला की बाबा धावतो, परंतु स्वतःवरती खूप कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. 11 चेंडू 28 या धावसंख्येवरती खेळताना राकेश शेलके हा खेळाडू आक्रमक होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रहार केलाय, दमदार पद्धतीने वार केलाय. चेंडू जाईल सीमा पलीकडे चौकार. चला राखीव खेळाडू आपण पाणी घेऊन जा. ड्रिंक टाइम पाहायला मिळतो. थोडीशी विश्रांतीचा कालखंड आणि इथे डावपेच आखायचं हा क्षण आणि हा कालखंड जो गाजवतो तो पुढच्या दिशेनं नेहमीच मार्गस्थ होत असताना आपण पाहत असतो आणि तेच इथे करावं लागेल. पहिल्या 3 ओव्हरचा जर विचार केला तर गुणतालिकेवरती धावा मात्र अधोरेखित होताना आपण पाहिल्या. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टोटल 46. सुशांत शेलके 5 चेंडू 8 रन्स, राकेश शेलके टोटल 12 चेंडू 32 रन्स आणि त्यानंतर विकीचा विचार केला 2 चेंडू 2 रन्स. सुशांत शेलके बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 ओव्हर्सकडे पाहायचं झाले तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण 23 धावा पाहिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये वैयक्तिकरित्या नितीन पाटीलने 23 धावा खर्च केल्या. कोपरुली टीमचा मुख्य अस्त्र ट्रम्प कार्ड आणि या खेळाडूकडून 23 धावा खर्च होणं ही मात्र धोक्याची घंटा असेल. ती मंगेश 11 गावदेवी कोपरुली टीमसाठी खऱ्या अर्थानं मंगेशजी फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. या कॉम बॉक्सकडून प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 1 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आहे मात्र नकार गेलाय. रोशन पाटील चेंडूला जज करतायत तोपर्यंत 1 रन्स. या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखावी लागेल आणि यावेळी गोलंदाज पाहायला मिळतो मंगेश 11 गावदेवी कोपरुली टीमचा रोहित पाटील. ज्या रोहित पाटीलनं पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. कमालीची ओव्हर्स या खेळाडूने सफर केली होती. इथे त्याच पद्धतीनं घोडेस्वारी करावी लागेल गोलंदाज रोहित पाटीलला. राऊंड विकेटनं इथे गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये शिरकाव करतो आणि इथे निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती.
तात्काळ कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्याच ओव्हरमध्ये 23 धावा आल्यानंतर या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखण्याचं कार्य तत्परतेने हा खेळाडू मात्र पार पाडतो. रोहित तयार, इथे धोका आहे, धोका पत्करलाय, फिल्डर तैनात झेल सुटलाय, सोपा झेल तिथे सज्ज होते. मंगेश ठाकूर डोक्यावरती हात ठेवतो. ही माझ्याकडून कशा पद्धतीने चुकी झाली, 2 वेळा या इनिंग दरम्यान घडलं जातंय आणि इथे सोपा झेल जमिनीला भूदान. हलक्या हातानं इथे येण्याचा प्रयत्न होता परंतु तात्काळ झेल जमिनीला भूदान. इथे बारक्या शेलके पाहायला मिळतो. 2 ते 3 वर्ष खऱ्या अर्थानं तो थांबला होता. त्यानंतर APL मध्ये आपण त्याची दहशत पाहिली आणि आज तो आधी या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. परंतु इथे खेळाडू बाद होतोय. दुसरा दे धक्का आधी टीमला. विकी म्हात्रे हा खेळाडू बॅक टू द पवेलियन. 2 मोहरे मात्र गारज झाले. 48 धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत त्या आदर टीमच्या. नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर येताना पाहायला मिळेल तो विशाल पाटील उर्फ मेंडिस बॅटिंग मार्कवर येतोय. आणि या ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीनं घडामोड घडल्या गेल्या. हे षटक मात्र कोपरोली टीमसाठी अतिशय उपयुक्त ठरले. पुढच्या दिशेनं जात ही चपराक लगवायची होती परंतु व्हाईट बॉल इथे सफर केला. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय टोटली 49 धावा इथे अधोरेखित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटला गेला. तिसरा झेल इथे सुटला जातो कोपरोली संघाकडून आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका बजावताना हा क्षेत्ररक्षक. तात्काळ 1 रन्स कंप्लीट, 50 धावा इथे परिपूर्ण होतात आधी टीमच्या. 2 गडी बाद चांगल्या पद्धतीनं धावा आपण बनताना पाहतो आणि या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं ते रोहित पाटील या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा संधी आहे, पुन्हा आहेत मंगेश. आता मंगेशने झेल पकडला. दबाव होता, दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय दिलं न मंगेशनं तात्काळ हा झेल परावर्तित केला आणि तिसरा दे धक्का पाहायला मिळतो गावदेवी शिवशंभू आदई टीमला. या अगोदर 3 झेल सुटले होते. कदाचित इथे झेल सुटला असता तर इथे क्षेत्ररक्षण पूर्णपणे ढसाल झाले असतं कारण घाबरगुंडी होते क्षेत्ररक्षकांची. कारण दबाव असतो ग्रामीण टेनिसमध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दबाव जो झेलतो तो पुढच्या दिशेने जात असतो. हा सुद्धा इतिहास राहिलाय. 3 गडी बाद 50 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोहित पाटील कमालीचं कमबॅक दाखवलं आणि पहिल्या 4 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीनं धावाही बनताना पाहिल्या परंतु या ओव्हर्समध्ये 2 गडीसुद्धा आपण बाद होताना पाहिले. टोटल 3 गडी बाद 50 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतो तो पप्पू पाडवी. पप्पू पाडवीचा इथे मात्र वापर केलाय. या ओव्हर्समध्ये धावसंख्या इथे रोखेल का की धावसंख्या बनली जाईल. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना आधी टीमचा बालू शेलके. नॉन स्ट्राइक एंडला सज्ज असेल राकेश. तीन गडी बाद 50 रन्स. गोलंदाज तयार. राईट टर्म ओव्हर द विकेट हा चेंडू सफर केला. तिथे चेंडूला जज केलं गेलं. फक्त सिंगल पाहायला मिळते. या मागच्या 2 ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखण्याचं अश्वमेध मित्र म्हणून उचलले. एक चांगली भरीव कामगिरी पाहायला मिळते परंतु समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना खेळाडू राकेश
जो 15 चेंडूमध्ये 34 धावा ठोकतो तो खेळाडू इथे आक्रमक होण्यासाठी सज्ज असताना ही झेल इम्पॉर्टंट पप्पू चेंडूला जश करतो आणि ते चौथा दे धक्का आधी टीमला. जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना है जिसका थँक्यू डीजे. 16 चेंडू 34 धावा. 16 चेंडूमध्ये 34 धावा 4 षटकार आणि 4 चौकार पाहिले आपण. खऱ्या अर्थानं झेल पकडल्यानंतर जल्लोषाचं आपण वातावरण पाहतो. खऱ्या अर्थानं कोपरली संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये ज्याचा इंतजार होता ज्याची वाट पाहिली होती तेच घडलं जातं. हो सुपर वेग धारण इथे केला जातो परंतु लाईन लेंथमध्ये थोडीशी बिघाड पाहायला मिळते आणि अशा रीतीने पाहायचं झालं तर इथे अवांतर धावसंख्या मात्र जोडली जाईल. सांघिक कोट्यातील धाबा मात्र जाऊन पोहोचतील 4 गडी बाद 52. धावसंख्येचा दशावतारी रावण गुणतालिकेवरती उभा असल्यानंतर त्याचं दहन इथे करावं लागेल. राईट मोड द विकेटनं हा चेंडू सफर केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. तिथे फिल्डर धावतायत आणि 2 रन्स इथे मात्र कंप्लीट झाल्यात. श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ इथे सज्ज झाले. आपल्या स्कॉट समवेत आपले मनपूर्वक स्वागत. चापेकर बंधू नांदगाव आपले मनपूर्वक स्वागत असेल. राम वालेकर जेव्हाही आम्हाला दिसतात तेव्हा ते वॉर्मअप करत असतात. सराव ते चांगल्या पद्धतीने करतात आणि घावी तितक्याच पद्धतीने देत असतात समोरच्या संघावरती. इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 रन्स इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आहे. धोका धोका त्याच्यावरती मोका आणि त्यात नंतर 4 होणार की काय. इथे खेळाडू रन आउट. 3 धावा कंप्लीट. पाच गडी बाद 57. इथे धाव घेणं थोडीशी नामुष्की ओढली गेली. थोडीशी दमछाक झाली मी तर म्हणेन. तर 4 धावा धावून घेणं खूप काही कठीण असतं आणि त्या कठीणाईला दूर करणं गरजेचं असताना तिथे फक्त धावा आल्या 3 आणि चौथी धाव घेता घेता मात्र बालू शेलकेला मात्र माघारी जावं लागलं. नवीन खेळाडू पाहायला मिळतील क्रीजवरती. एका बाजूला असतील रवींद्र आणि त्यात नंतर अवधूत माद्रे बॅटिंग मार्गवर. या ओव्हर्समधील 2 चेंडू मात्र अजूनपर्यंत शिल्लक आहेत. समोर पप्पू सारखा धाकड असा खेळाडू मजबूत शरीर यष्टी चांगले खांदे या खेळाडूची ते पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 5 राईट मोड द विकेट ना चेंडू सबर केला. पंचांचा इशारा येतोय. मनोज गुप्ता सरांचा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 नाकार घेईल. संघ जाऊन पोहोचतो 5 गडी बाद 58. म्हणजेच पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 70 ते 75 धावा येतात की काय असे मात्र वाटू लागले. इथे पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. पाठोपाठ 2 चेंडू मात्र अवांतर पाहायला मिळतात. ग्राउंड लेवलला जात खऱ्या अर्थानं पूर्णपणे कार्य हँडल केलं जातं. विजय शेठ ठाकूर यांच्याकडून आपले मनपूर्वक आभार. एक चांगल्या पद्धतीनं हा क्रिकेटचा दरबार आपल्या माध्यमातून इथे प्रस्थापित केला जातो. गोलंदाज तयार. सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. ऑन द कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. दुसरीचा प्रयत्न तू मे आणि इथे रेफर केलाय. खेळाडू रनआउट आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि तात्काळ कंट्रोल रूम मध्ये सर्व टीम इथे सज्ज असताना डिसिजन मात्र पेंडिंग पाहायला मिळतो. तर यानंतरची लढत असेल बघा. नांदगाव विपक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. नांदगाव विपक्ष नेरे.
तर खेळाडू इथे इन आहे. आतमध्ये त्याने शिरकाव केलं. थोडासा निर्णय कठीण होता, परंतु एक चांगले संकणक यंत्रणाचं कार्य पाहायला मिळतं संदेश शेलके यांच्याकडून. या चेंडूगणिक आपण धाबा पाहिल्या. टोटल 2 रन्स, 61 धाबा लागल्या. 5 गडी धाडतीवरती पडले. अंतिम बॉल या ओव्हरमधील. लांब लचक असे षटक पाहायला मिळतं. नाही, इथे मात्र जास्तीत जास्त चेंडू सबर करण्याचा इरादा आहे आणि अखेरचा हा चेंडू कधी सबर होईल याकडे चातक पक्षपाणी डोले वाटरून आहेत त्यांचे क्रिकेट रसिक वर्ग. इथे चांगली लाईन, चांगली लेंथ. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या 5 ओव्हरच्या खेळीनंतर 5 गडी बाद, 62 रन्स गुणतालिकेवरती गावदेवी शिवशंभो आदई. हम मुझे प्यार हुआ अलहमिया, हम मुझे प्यार हुआ अलहमिया, हम मुझे प्यार हुआ अलहमिया, भरी बरसात में इकरार हुआ अलहमिया, हम मुझे प्यार हुआ अलहमिया, तुझे नहीं देखो तो जिया नहीं तर नेक्स्ट मॅच चाफेकर बंधू नांदगाव वर्सेस श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे. दोन्ही संघातील संघनायक आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीतील अखेरची लढत या 2 संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळेल, परंतु पहिल्या फेरीतील तिसरी लढत मात्र चांगल्या पद्धतीने घडताना पाहायला मिळते. 5 ओव्हर्समध्ये टोटल 5 गडी बाद, 62 रन्स गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. अखेरच्या या षटकामध्ये धावसंख्या रोखली जाईल की धावसंख्या बनली जाईल. गोलंदाज पाहायला मिळतो धडधाकट बाणा, मजबूत शरीरयष्टी असलेला हा खेळाडू आकाश पाटील. आकाश पाटीलकडून कशा पद्धतीने गोलंदाजी आखली जाईल. खूप दिवसानंतर आकाश पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळत आहेत आणि येता क्षणी रौद्र रूप ते धारण करतील काय पाहावं लागेल. एक युवा जिगरबाज हा खेळाडू आहे आणि क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटचा शामी आहे ना, तो स्वतः सज्ज करतोय आणि ते करणं सुद्धा गरजेचं असतं. हे चेंडू 6 खूप काही इम्पॉर्टंट घडले जातील. पहिल्याच बॉल आकाश पाटीलचा. पहिल्याच बॉल लेंथमध्ये तफावत आहे आणि इथे अवांत धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघ जाऊन पोहोचतोय टोटल 63. 5-6 ओव्हर्समध्ये किती धावा आल्या त्या कमी असतात, कारण कधी मॅच फिरू शकते हा सुद्धा इतिहास राहिलाय. इथे चपराक लागवण्याचा प्रयत्न होता, तिथे 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे, डायरेक्टली थ्रो, धोका झालेला असता आणि त्यात नंतर स्वतःला रोखलं जाते. सुंदर पद्धतीने ही फटकेबाजी जारी होती. त्यात नंतर रोहित पाटीलनं कमबॅक केलं ते 4थ्या ओव्हर्समध्ये. त्यात नंतर जर विचार केला पप्पून अतिरिक्त चेंडू सबर केले तरी सुद्धा फक्त 12 रन्स खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी. खेळाडू रनआउट. 6वा धक्का दे टीमला. इथे दोन्ही संघातील संघनायक इथे सज्ज आहेत. टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे महागुरू MD गडगे सर. टॉस होईल इथे. चाफेकर बंधू नांदगाव वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज नेरे या 2 संघांदरम्यान ही मॅच घडली जाईल. 6 गडी बाद 64. स्लॉगरचे षटक. गोलंदाजीच्या बोहल्यावरती आकाश पाटील.
इथे पप्पू चेंडूला जज करेल. 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. अखेरच्या ओव्हर्समध्ये धावा का येत नाहीयेत या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. संघ जाऊन पोहोचतो 6 गडी बाद 66. गोलंदाज तयार. आकाश पाटील पुन्हा एकदा सज्ज असताना इथे सुंदर पद्धतीने ही चपराक पाहायला मिळते. पुन्हा एकदा पप्पू पाडवी चेंडूला जज करतो. इथे धोका जाणवतो. खेळाडू रन आउट. अजून एक मोहरा कारत आदई टीमचा. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये धावसंख्या सुंदर पद्धतीने बनली गेली, परंतु मागच्या 3 ओव्हर्समध्ये धावसंख्या बनली नाही ती अदर टीमला. हा सुद्धा इतिहास राहिलाय. इथे जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपाने ही रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. तात्काळ धावसंख्या पाहायची झाली तर 7 गडी बाद 68 धावा गुणतालिकेवरती. आणि पहिल्या पूर्वार्धातील संदेशजी एका चेंडूचा खेळ इथे शिल्लक असताना समोर बॅटिंग मार्कवर अवधूत म्हात्रे. ओहो, अनाकलनीय अप्रतिम ही फटकेबाजी राहिली. आणि इथे पाहायचं झालं तर पाहायला मिळतो तो चौकार. तर इथे नाणेफेक केली जाईल बघा. नांदगाव विपक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 क्रिकेट संघ नेरे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जात आहे. मंगेश गायकर आपल्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. सामना 6 षटकांचा असणार आहे आणि 5 गोलंदाजांचा वापर इथे केला जाईल. दोन्ही क्रिकेट संघाच्या बरोबर सामना बरोबर झाल्यास सुपर ओव्हर सामना केला जाईल. तर नाणेफेकीचा कौल इथे नांदगाव क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेल्या दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. मंगेश गायकर, आपण नाणेफेक जिंकली. प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचाच आपण निर्णय काय स्वीकारलेला आहे? काय आपल्याकडे सक्षम गोलंदाज आहेत की प्रतिस्पर्धी नेरे क्रिकेट संघाला ते कमीत कमी धावांना रोखू शकतात? नेरे संघाला आम्ही कमीत कमी धावा संघामध्ये रोखू. एकंदरीत स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 पर्व पाहतो. हे पर्व 8वं आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि ऑर्गनायझर विजय शेठ ठाकूर दोस्ती ग्रुपच्या या स्पर्धेला या स्पर्धा आयोजनाबद्दल आपण काय सांगू शकाल? प्रथमतः आम्ही विजय शेठ यांचा आभार मानतो की चाफेकर बंधू ही टीम या आयोजनमध्ये पहिल्यांदा खेळते आणि आयोजन हे खूप चांगलं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. खूप खूप हे होते संघनायक मंगेश गायकर, चाफेकर बंधू. ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं जातं. संघनायक आता नेरे क्रिकेट संघाच्या संघनायकाकडे बोलूया. आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 6 षटकांचा सामना असेल. 6 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नांदगाव क्रिकेट संघासमोर ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. असं काय टार्गेट सेट नाही केला. जेवढे रन्स होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करू. तर एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? या आयोजन, इथली विकेट, या ग्राउंडबद्दल आपण काय सांगू शकाल? दरवर्षी आम्हाला या आयोजनाला खेळायला भेटत नाही, कारण आम्ही हा आयोजन असतं त्यावेळी आम्ही शिर्डीला असतो पदयात्रा. पण यावर्षी आम्ही दादाला बोललो का आम्हाला एंट्री दे. तर थोडं टीम झालेलं फुल, पण दादाने आम्हाला एंट्री दिली आणि सम्राट मालीने पण. त्यामुळे त्यांचा धन्यवाद. खूप शुभेच्छा होती संघनायक नेरे क्रिकेट संघ. बघा नाणेफेकीचा कौल चाफेकर बंधू
11 नांदगाव क्रिकेट संघाचे संगणक मंगेश गायकर यांच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. तर आपण खऱ्या अर्थाने जी लढत सुरू आहे मैदानामध्ये, एका बाजूला आदई क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण कोपरोली पाहतो. दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे सहकारी वैभव भोपे यांच्याकडे, तत्पूर्वी डीजे सानिया डीजे नितीन पाटील यांच्याकडे. प्रेम वेडा तू प्रेम वेडी पोपट मैनेवानी दोघांची जोडी 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 मी एका तू देवयानी मी एका तू देवयानी मी एका तू देवयानी तू गदिसाया देखणी नटीवानी त्या मधाच्या पोळ्यावानी त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी त्या मधाच्या पोळ्यावानी ग आई रसाळ तुझी जवानी. हॅलो, चला आपण उत्तरार्धाला सुरुवात करूया. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा चांगल्या खेळासाठी. दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 हे सुंदर पर्व आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये एक अफाट प्रचंड मेहनत सन्माननीय विजयशेठ ठाकूर, सन्माननीय राजशेठ ठाकूर साहेब, संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्लब यांचा आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो. सातत्याने हे काही चेहरे आहेत ना, ते आमच्या अगदी नजरेसमोर राहिले त्या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये सम्राट माले आहेत, सँडी पालकर आहेत, तदनंतर आपण पाहू शकाल संजय माले असतील, राहुल भोपे असतील, तदनंतर शुभम असतील, यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल स्मिथ जे सन्माननीय विजयशेठ ठाकूर यांचे सुपुत्र, आणि तुम्ही रुनला पाहतायत जे आमचे सन्माननीय कांचनशेठ पालकर यांचे सुपुत्र तुम्ही पाहू शकाल. आणि सध्या ते मॅन ऑफ द सिरीजची फसीनं जो बाईक आहे ते नक्कीच आपण पाहू शकाल घेऊन चाललेत. आणि सध्या तुम्ही जी फसीनं बाईक पाहताय त्या बाईकची प्राइस सध्या मार्केटिंग प्राइस जवळपास 1 लाख रुपये सध्या त्या बाईकची प्राइस आहे. खूप मोठी मी म्हणेन इथे उपलब्धी करून देण्यात आली आहे. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाची धनराशी जर तुम्ही पाहिली तर 1,11,111, परंतु संपूर्ण सांघिक पारितोषिक असेल. परंतु या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर असेल तो सर्वाधिक जास्त धनवान होईल, कारण एवढी चांगली सुंदर बाईक आपण इथे पाहतात. मॅचला आपण सुरुवात करतोय जिथे रन करायचे दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल 73चं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. सलामीराच्या भूमिकेमध्ये रोशन पाटील आणि तुम्ही नितीनला पाहताय, नितीन पाटील. गोलंदाजी मार्कवर प्रामुख्याने पहिलं मुख्य गोलंदाज म्हणून विशाल पाटील. पहिलाच बॉल शटअंपूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, रवी शेके मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू, कोणती चूक इथे होत नाहीये. फलंदाज झेलबाद. संजय माळी सम्राट माळी पाठीशी कित्येक जण त्यांच्या पाठीशी कित्येक जण या स्पर्धेत विजय ठाकूरनी केलं या आयोजन या स्पर्धेत राज ठाकूरनी केलं या आयोजन. आणि इथे फलंदाज रोशनच्या खेळीचा अंत झालाय. पहिला मोठा हदरा पहिल्याच बॉलवर इथे विकेट गमावली आहे कोपरवाडी टीमनं. आणि रोशन पाटील यांचा तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला ती भातांची स्पर्धा तुम्हाला आठवत असेल, त्यामध्ये आलेला अर्धशतक, तदनंतर यंदाच्या वर्षामधील पेंदर स्पर्धा आठवत असेल, तिथे केलेली उत्तम कामगिरी. परंतु आज या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येत असताना इथे मात्र आपल्या संघासाठी खेळ करत असताना थोडंसं नाखुश झाले आणि ते संघ मात्र आपण पाहू शकाल थोडंसं अडचणीमध्ये असेल, कारण जिथे पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. नितीन पाटीलचं हे फेवरेट मैदान आहे. पावसाळी रबर बॉल टुर्नामेंटमध्ये याच मैदानावर त्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावलेत
आणि पहिलाच बॉल आडव्या बॅटनं सुरुवात केली आहे. क्षेत्र खूप मोठं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकाल सुशांत शेळके खूप मोठं डिस्टन्स कव्हर करून तिथे बॉलवर पोहोचले. रन मात्र कंप्लीट केलं जाते या बॉलवर 2 आणि जिथे सुरुवात झाली 2 धावेनं इथे बॅटिंग करणाऱ्या मंगेश स्मृती गावदेवी इथे कोपरोली संघ सध्या जाऊन पोहोचलाय 2 बादे. एक थोडीशी नाजूक सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल क्लीन बोल्ड मोठी विकेट नितीन पाडीच्या खेळीचा अंत. ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती, ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती. असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती, असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती दोस्ती. थँक्यू. दोस्ती क्रिकेट संघ आपण पाहतोय या सातत्यानं तुम्ही जेव्हा दोस्ती स्पोर्ट्स एक काल ज्यानं गाजवला कारण सन्माननीय आपण विजय शेठ ठाकूर यांना पाहिलं तर या टीम मधील मुख्य ऑलराऊंडर. तदनंतर या दोस्ती स्पोर्ट्स मधून तुम्ही प्रभाकर पालकर, तदनंतर महेश जाधव, रमेश पवार असतील, श्रीधर असतील, संजय माली आहेत अशा महानतम खेळाडू देखील तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळायचे. परंतु सध्या आता संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानानं तुम्हाला ही स्पर्धा देखील आयोजित पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद झालाय. बोल्ड पहिल्या बॉलवर झेलबाच्या स्वरूपानं विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर डबल आली, तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय तुम्हाला मंगेश ठाकूरला पाहायला मिळेल. त्यांचे साथ निभावत असताना नॉन स्ट्रायकिंगवर रोहित. आता सर्वाधिक जास्त जबाबदारी मात्र येऊन थांबली आहे रोहितवर. ठीक दुपारच्या आता जलपन झाल्यानंतर 2 वाजून 45 मिनिटं झालेत. प्रयत्न होत आहे ते मात्र चपराक लगावण्याचा आडव्या बॅटनं ज्याला आपण क्रिकेटमध्ये चाबूक शॉट म्हणतो असा लगावण्याचा प्रयत्न होता. अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहू शकता डॉट बॉलला सामोरं जावं लागलं मंगेश ठाकूरला. गोलंदाजीतून मी म्हणेन थोडी चांगली कामगिरी केली मंगेशनं. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, बॉटम एंडवर चेंडू लागला जरूर परंतु विकेट किपर मात्र या कॅचला जज करू शकले नाही. इथे येईल डॉट बॉल. फार कमी प्रमाणात तुम्ही अवधूत मुंडेकडून या चुका होताना पाहायला मिळतात. स्पेशली या टीममध्ये मिडल ऑर्डरचे फलंदाज आणि तेवढंच चांगली कामगिरी तुम्ही पाहू शकाल. अवधूतचा विचार केला तर अगदी चांगली किपिंगची भूमिका सातत्यामध्ये तुम्ही त्यांना पाहिले. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज सज्ज झालेत. पुन्हा एकदा विशाल पाटील पूर्णतः बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. स्क्वेअर लेगकडे चेंडू वेगानं चाललाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर येतील, सपाट्यानं बॉल रिलीज करतील. चांगली रनिंग मिळून विकेट 2 धावा. आधी संघाला देखील माहिती आहे टार्गेट खूप मोठे आहे. 73चं टार्गेट आहे आणि एवढं मोठं टार्गेट चेस करत असताना जर इथे सिंगल डबल येत राहिल्या तर आपलं वर्चस्व जरूर राहील या मॅचवर. आणि स्पेशली 2 विकेट मिळालेत ज्या महत्त्वपूर्ण ज्या रणमशीन म्हटल्या जातात. रोशन पाटील आणि नितीन पाटील हे संघाचे मुख्य खेळाडू आहेत आणि ते बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डरला डाव जो सांभाळायचा आहे. पहिले षटक संपले, 4 धावा आलेत, एकूण विकेट गेलेत 2. ये वहिनी अग वहिनी देतो हातामधी लाख मोलाचा माझा हा बटवा येऊ तुझ्या वटी मधी, लाख मोलाचा माझा हा बटवा येऊ तुझ्या वटी मधी. सुंदरसा विषय सादर करत आहे. ऐका कविता शिंदे, ऐकून घ्या. पोपट मैना पण दोग रस रसलेली तुझी जवानी माझ्या मनाला करते दिवाणी. अगं होऊन जाऊ दे इश्काची मेजवानी कारण तू दिसतेस माझ्या अग बाईको वाणी. का प्यार सबसे किया नहीं जाता, ये दिल हर एक को दिया नहीं जाता. प्यार सबसे किया नहीं जाता, ये दिल हर एक को दिया नहीं जाता. फटा हुआ दामन सिल भी सकता है मगर जख्म दिल का सिया नहीं जाता. पोपट मैना म्हणून म्हणायचं आहे. पोपट मैना पण दोग, पोपट मैना पण दोग एकाच पिंजऱ्यात राहू, रोज एकमेकाला लावू, रोज एकमेक. क्या बात है. क्या बात आहे डीजे नितीन. दुपारच्या सत्रामध्ये गरम माहोल आणि सन्माननीय आपण पाहू शकाल इथे हा फटका किती चांगला आहे पहा. आता वातावरण गरम केलंय नितीननं
हा चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषे पलीकडे. षटकार आपण पाहू शकाल रेफर केले गेले थर्ड अंपायर कडे. भीमर चेक करायचं बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला आपण थर्ड अंपायर कडे नक्की डिसिजन जाईल. सँडी सँडी मैदानामध्ये आहेत आणि आमचे पंच थोडेसे जलपानासाठी आहेत, त्यामुळे आता आयोजक डिपार्टमेंट आमचे संतोष दादा देखील चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी मी म्हणेन ज्याप्रमाणे रोहितनं नक्कीच ज्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन केला, परंतु थोडासा जो गुडघा आहे ना तो बेंड करून या चेंडूला त्याने पिक केलं. त्यानंतर सीमा रेषेपलीकडे हा चेंडू गेला. षटकार आलाय. षटकारच्या मदतीनं रवी शेखे मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज, सर्वात अनुभवी खेळाडू टेनिस बॉल विश्वामधील आदय टेनिसचा रवी शेखे सज्ज झालेत. पहिल्या बॉलवर आले षटकार, त्यामुळे संघाची धावसंख्या 2/10. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला. रोहितनं लॉंगर मध्ये चेंडू चालला वेगाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. राकेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अगदी सीमारेषेवरून, परंतु रन कंप्लीट केला जाईल. इथे मात्र 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या देखील तुम्हाला पाहायला मिळेल 12. पहिल्या षटकामध्ये विशाल पालीर अर्थातच मेंडिस या नामानं प्रसिद्ध असणारा खेळाडू अफलातून गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेमध्ये केली. 4 धावा देत असताना 2 विकेट्स घेतल्या. तदनंतर रवी शेखे यांच्यावर आक्रमण थोडंफार झालंय पहिल्या बॉलवर. त्यांचं कमबॅक देखील पाहायला मिळत आहेत, कारण अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेस त्या अनुभवाचा वापर करत असताना राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एखादा राईट हँड गोलंदाज जेव्हा राऊंड विकेटने गोलंदाजी करतो तेव्हा एक वेगळा अँगल तयार होत असतो आणि ते सातत्यानं तुम्हाला रवी शेख यांना तुम्ही पाहू शकाल. अनेक मोठमोठ्या दर्जेदार खेळाडूंच्या दांड्या गुल केल्या या खेळाडूंना आणि मधल्या काही 2 ते 3 वर्ष थोडा ब्रेक घेतला होता, परंतु आज संघाला गरज आहे का चांगल्या गोलंदाजांची आणि यासाठी तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहे. लाऊडली अपील तिथे झाली. पंच सांगताय की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही आणि सँडी पाहू शकाल त्यांचं देखील नकल पाहायला मिळते. यासाठी ओळखले जातात सँडी व्हायब्रेटर अंपायर. सातत्यानं त्यांची चर्चा सुरू असते. खेळाडूंना नेहमी ते मनोरंजन देखील करत असतात आणि ते मागील 2 सलग डॉट बॉल आले. रोहित थोडंसं अडचणीमध्ये आलाय. इथे मात्र फुलटॉस करून घेतला. अप्रतिम गुडघ्याचा वापर. घुटना टेकता माशा डेक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बाबा 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 घुमायला तो बाहेर षटकार. नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेवी. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोटलीसी आलू काल ना पुरी तुझ्या गाला. चला शुभम बॉल पुरवा मैदानामध्ये, कारण चेंडू खूप दूरवर निघून गेलाय. चेंडू सापडला आय थिंक सँडी त्या ठिकाणी आणि आमचे प्रभाकर पालकर आता या कामामध्ये व्यस्त होते. त्यांनी ही मदत केली की चेंडू त्यांनी शोधून आणला. अगदी खूप मी म्हणेन तिथे काटे वगैरे आहेत आणि तिकडे जाऊन त्यांनी चेंडू तो शोधून आणला आणि खूप चांगली कामगिरी. अगदी त्या ठिकाणी खूप सुंदर झाडांच्या सावलीखाली संपूर्ण आनंद घेत आहेत आणि प्रेक्षकांना देखील विनंती करू, काही जे झाडं आमच्या आयोजकांनी लावले आहेत कृपया झाडांना तुम्ही कोणती इजा करू नका. त्यामुळं फांद्यानं बरं टांगू वगैरे नका, हे देखील तुम्हाला विनंती आहे. कारण अगदी हे मैदान तुम्ही पाहिलं ना थोडं उंचीवर आहे. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. सुशांत शेखेचा प्रयत्न तिथे होता परंतु त्यांच्या अवक्तेच्या बाहेर चेंडू सीमा पार. षटकारानंतर हा चौकार. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. आणि 2 षटकं संपतात. या ओव्हरमध्ये टोटल रन आलेत 18. धावसंख्या फलकावर धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 2 गड्यांच्या मोबदल्यानं. आज पुन्हा एकदा मॅचिक आकडा 2-2-2 and 2 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदर देखील तुम्हाला 4-4-4 आणि 4 पाहायला मिळाले.
काल आम्ही 5-5-5 पाहिले आणि आज त्या अगोदर देखील आम्ही 1-1-1 पाहिला आणि तुम्हाला आज पाहायला मिळतात असे मॅजिक आकडे आज दिवसभर स्कोरबोर्ड येत आहेत आणि पुन्हा एकदा 2 ओव्हर 22 धावा आणि 2 विकेट. 24 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे 24 बॉलमध्ये. अद्याप मंगेश शिलेबाने गावदेवी कोपरोली संघाला. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. सज्ज होतील गोलंदाज. अक्का पाटील पहिल्याच बॉलवर दमदार स्वागत. वेलकम 6 फ्रॉम दी मंगेश ठाकूर. स्वागत आहे तुझं या वाकरी क्रीडांगणावर असं सांगत असताना या पहिल्याच बॉलवर स्वागत केले गोलंदाज षटकारानं. पोरी तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, अगं पोरी तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, हे पोरी तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, त्या वसाईच्या नाक्यावरी पोरी भेट मला रविवारी. खूप चांगला षटकार तुम्हाला येताना पाहायला मिळाला ज्या प्रमाणे रिलीज ऑफ द डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन पंच केला. अगदी सीमारेषेपलीकडे षटकार. आणि अजून एक जर षटकाराला येणाऱ्या बॉलवर तर गुरुनाथ ठाकूर यांच्याकडून मंगेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आता बक्षिसांची खैरात देखील केली जाते कारण सुरुवात थोडीशी जरी कमजोर झाली असली मंगेश तरी आता डाव सावरलाय त्यांनी. आणखी एक ताकदवर स्ट्रोक परंतु हा चेंडू कुठे जाईल इतका लांब की मिळतील 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मंगेश ठाकूरच्या बॅटमधून. आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली. कारण संकटामध्ये आणि संकटातून बाहेर काढायचं असेल तरी फटकेबाजी करावी लागतील. मंगेशनं क्षेत्ररक्षणातून निराश केलं होतं परंतु आता जे चुका झाल्या त्यांच्यावर जर पडदा टाकायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग मधून ते करून दाखवावे लागेल. कारण असं म्हणतात की कितीही चुका होऊ द्या तुम्ही असं एक कार्य करा की ज्याच्यावर पूर्णतः ती चुका पुसडल्या जातील आणि लुप्त देखील असं कार्य करावं लागेल. मंगेशला मैदानामध्ये रोहित पाटीलची बॅट बरंच काही बोलत होती त्यासाठी त्याला 7 लाभणं गरजेचं होतं. आता दोन्ही बाजूनं आक्रमण झालंय ज्याप्रमाणे मराठीमध्ये म्हण आहे ना की पुढे वीर तर मागे खड्डा असं परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी एक चांगला फटका पॉवरफुल हिट विशालच्या खूप आवकतेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर आणखी एक दमदार चौकार. काय दमदार फलंदाजी तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या पटलावर धावात सद्यस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 38-38. अप्रतिम बॅटिंग करत असताना या षटकामध्ये अक्का पाटील बर्रा हाणामारी करण्याला सुरुवात केली. गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा. इथे फुलटॉस बॉल आणखी एक दमदार फटका गोलंदाजाची होते धुलाई डीप लॉंग लेग मधून चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक तुम्हाला चौकार पाहायला मिळत आहे. सांग धावसंख्या फरकावर धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे 42 विजयाच्या दिशेनं प्रस्थान करत असताना सध्या संघ पाहायला मिळत आहेत. का बॅटिंग करतायत मैदानामध्ये मंगेश. आणखी एक चांगला फटका परंतु यावेळेस उंची खूप जास्त आहे. विकी खूप लांबचा डिस्टन्स कव्हर करताय परंतु गोलंदाज जोपर्यंत बॉलवर पोहोचतील कंप्लीट केल्या जातील 2 रन. झेल तिथे सुटलाय. आता इथे हा झेल देखील तेवढाच महत्वाचा होता. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पटलावर धावा पाहायला मिळते 44 रन्स ऑन अ बोर्ड. 19 बॉलमध्ये आवश्यकता आहे अद्याप 29 धावांची. सायप्रित लाईव्ह स्लो मोशन मध्ये हा कॉन्फिडन्स 2 खेळाडूंमध्ये रोहित त्याचे फार टोपत असताना सांगतायत की चांगलं कार्य करतायत. खूप चांगले बॅटिंग सुरू आहे आणि ते पुन्हा एकदा अशाची स्थाप पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर देत असताना गोलंदाज सज्ज झालाय. इथे आणखी एक चांगला फटका
बॅटच्या मध्ये चेंडू आला, परंतु यावेळेस लांबी कमी होती हे सांगत असताना टिपला गेला जाईल सुशांतच्या माध्यमातून संपुष्टात येईल. मंगेश येईल आणखीन एक मोठा आदरा या क्षणाला कोपरोली टीमला. उल्लू बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला, बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला, आलो आज घेऊन सिनेमाला. उल्लू बनवून मामाला. क्या बात आहे पवन. पवन खूप काही शिकलास तू अगदी कमी वयामध्ये आणि कमी वेळामध्ये. नितीन पाटीलचं नाव जेवढं कमवलं ना ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही देखील तेवढंच कमवलं आहे. कारण नितीन पाटीलचा स्वतःचा सेटअप आहे आणि त्यामुळे तो शिकणं हे त्याच्यासाठी गरजेचं होतं. त्याने खूप नाव कमवलं, परंतु एक नाव असं मी जरूर घेईन तिच्या मॅडीचं स्वतःचा सेटअप नाही, परंतु तिच्या ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये त्यानं जे केलं ना त्याने देखील आपलं नाव खूप उंचावर नेऊन ठेवलं. आणि सध्या ती कामगिरी आता त्याच दिशेनं झलकते पवन. धावसंख्या फरकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते. टोटल षटकं संपलेत 3. पहिल्या षटकामध्ये विशाल नकार प्रतिम गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावांचं ते षटक आणि 2 विकेट देखील घेतल्या. आणि तदनंतर रवी शैकेवर झालेले आक्रमण 18 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 आणि तब्बल अक्का पाटील याच्या ओव्हरमध्ये तब्बल रन आले 22. टोटल धावसंख्या फरकावर तुम्हाला पाहायला मिळतात 44. असंच काही होतं स्कोरिंग कंपॅरिझनमध्ये जेव्हा गोलंदाजी करत होतं कोपरोली संघ. पहिल्या 2 षटकामध्ये होत्या 23 आणि तदनंतर नितीन पाटीलच्या 3ऱ्या षटकामध्ये 23. त्यामुळे चांगली कामगिरी सध्या सुरू आहे आणि अशीच परिस्थिती होती सध्या. थोडंसं पिछाडीवर आहे स्कोरिंग कंपॅरिझनमध्ये. अगदी काही थोडंसं डिस्टन्स असेल तुमच्या स्क्रीनवर अगदी पाहू शकाल आमचे सर्व प्रेक्षक वर्ग जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि सध्या आपण पाहू शकाल जिथे सापेकर बंधू नांदगाव संघाचे बरेचसे पाठराखी देखील तिथे आहेत आणि ते अगदी मी म्हणेन सावली आहे. आणि त्या सावली असल्या कारणानं हे सर्व प्रेक्षक एकदा हात वर करा सर्वांना, इशारा करा आम्हाला सर्वांनी. नांदगावकर प्रेक्षक हरिग्रामकर पण आहेत तिथे. क्या बात आहे. आणि तुमचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभला आहे, थँक्यू. आणि कारण असं म्हणतात की प्रेक्षकांसोबत नक्कीच प्रेक्षक नसतील तर कोणतीही स्पर्धा ही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अपूर्ण आहे आणि ती पूर्णत्वाला आपण सर्वांनी नेलं, त्याबद्दल आपल्याला देखील थँक्यू. नेक्स्ट मॅचमध्ये देखील तुम्हाला खूप मोठी पाहायला मिळेल. चाफेकर बंधू नांदगाव आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरी यांच्या तुम्हाला नक्कीच या 2 बलाढ्य संघामध्ये मॅच पाहायला मिळेल. चाफेकर बंधू नांदगाव संघ बऱ्याचशा वर्षानंतर तुमच्या आमच्या भेटीला या भागामध्ये आलात. या अगोदर हा संघ तुम्ही चिंचवली स्पर्धेमध्ये पाहिला होता. खूप चांगली कामगिरी या टीमने केली होती. आज कशा रीतीने कामगिरी करतील स्वर्गीय विश्वेश्वर ठाकूर स्मृती चषकामध्ये हे देखील आपण पाहूया यानंतरच्या मॅचमध्ये. आणि तेवढाच दमदार संघ नेरी संघ देखील पाहायला मिळेल. विशाल पुन्हा एकदा त्यावेळेस एंड वेगलाय स्वतःच्या फॉरवर्डमध्ये चेंडू रोखण्याचा त्याने प्रयत्न केला. लॉंग ऑफमध्ये हा चेंडू चाललाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 रन कंप्लीट केली जाईल. बॅकअप देण्यासाठी तिथे शुभम होते, मात्र एकावर समाधान व्यक्त देखील करावा लागेल. आणि एकाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला सद्यस्थितीमध्ये 45. चेंडू शिल्लक राहिले 17 आणि विजयासाठी गरज आहे अद्याप 28 धावांची. मॅचमध्ये चांगलं कमबॅक केलं कोपरोली टीमनं. अविनाश पाटीलची बॅट बोलणं खूप महत्त्वाचं देखील असेल कोपरोली संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु विशाल पाटीलचं हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण या षटकामध्ये जेवढी चांगली कामगिरी होईल धावा रोखणं कालाची गरज बनली आहे इथे शिवशंभ गावदेवी आदी संघाची. आणि इथं तेवढंच चांगली कामगिरी सध्या होती मागील 2 चेंडूमध्ये विशालला. आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून या खेळाडूकडे नेहमीच सातत्यानं पाहतोय, परंतु आज बॅटमधून मोठी कामगिरी झाली नाही. गोलंदाजीतून चांगली कामगिरी करतायत. चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्र खूप लांब आहे. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक बराच मोठा डिस्टन्स कव्हर करून तिथे आले विकी आणि धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झाला, परंतु रन कंप्लीट केल्या जाते या बॉलवर 2. चांगलं फिल्डिंग विकीच्या माध्यमातून 1 धाव इम्पॉर्टंट या क्षणाला. धावसंख्या पटलावर धावा आलेत 48. येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर राहिले 15 चेंडू आणि 25 धावांची अद्याप आवश्यकता. जे 10 धावांचं डिस्टन्स आहे ते 10 धावांचं डिस्टन्स 1-2 मोठ्या फटक्याने कव्हर होईल या धैर्य संघाला देखील माहिती आहे. हा फटका खराब आहे. हे काय केलं रोहितनं, निराश आहे स्वतःवर. इथे एखाद्या स्लोअर वन नक्कीच रिलीज करणं गरजेचं होतं आणि तो विशालनं केला आणि एक्झॅक्टली जे झालं होतं जे सापलं होतं त्या सापल्यामध्ये सापडला रोहित पाटीलच्या केलीचा अंत. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा, तुमने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा उसने देखा.
थँक्यू डीजे. इथे मात्र रोहित बाद झाल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा अंडर प्रेशरमध्ये कोपरोली संघ अद्याप यांचे दोन जे वेल फिनिशर देखील संबोधले जातात या टीम मधील. आधी संघाला देखील माहिती आहे की अविनाश आणि पप्पू पाडवीची बॅट जर मैदानामध्ये बोलली तर हा सामना त्यांच्यापासून दूर नसेल, परंतु अशीच गोलंदाजी सातत्यानं सुरू ठेवणं तेवढंच देखील आधी संघाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं देखील आहे. त्यामुळे मॅचवर बाजी कोण मारणार आहे? एका बाजूला गोलंदाजी देखील तेवढी स्ट्रॉंग सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी देखील तेवढीच सुरू आहे, परंतु विकेटची पडझड थांबली नाही हे देखील मी सांगेन. जवळपास 4 विकेट गमावले सध्या इथे बॅटिंग करणाऱ्या कोपरेली टीमला आणि धावसंख्या फलकावर धावा लागलेत 48. येणारे चेंडू शिल्लक राहिले 14 आणि विजयासाठी 25 आवश्यकता. सन्मान दिला या चेंडूवर अविनाशनं. अगदी मी म्हणेन चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बराचसा बाउन्स या चेंडूमध्ये आढळला आणि ते सन्मान देताना तुम्ही पाहिलं. अविनाश कशा रीतीने कामगिरी करतील थोडीशी काहीतरी शंका आहे. एक्झॅक्टली या बॅट्समनला बॅटमध्ये त्यामुळे आता बॅट चेंज केली जाईल. अविनाश सोमवंशी कशी कामगिरी करतील मैदानामध्ये. एक काळ याने या खेळाडूने देखील गाजवलाय. हा फुलटॉस होता त्यांच्यासाठी तोफा. दोन्ही हाताने कबूल केला. पंचांचा इशारा नो बॉल +6 आणि सत्ता पुन्हा एकदा हातामध्ये येते की काय कोपरोली संघाच्या. अशी होती बघा ही बारवाली आता झाली बघा याची घरवाली. ही बायको चिंतू काकाची, ही बायको चिंतू काकाची आहे दिसाया पेप्या नाकाची. नेपाळी 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 र नेपाळी नेपाळी नेपाळी. आपण पाहू शकाल जिथे 9+6 या 7 धावा आलेत. 7 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 आणि पुन्हा एकदा अशा पल्लवीस झाल्यात. 13 बॉलमध्ये करायचे तर 18. 13 बॉल आणि 3 मोठे फटके. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सामना जिंकला जाऊ शकतो हे सांगत असताना विशालनं जी प्रचंड मेहनत केली, अफाट मेहनत करत असताना खूप चांगली गोलंदाजी होत होती आणि एक खराब चेंडू या चांगल्या सर्व चेंडूवर मी म्हणेन पाणी फेडून गेलाय. फ्री हिट असेल, समोर बॅट्समन सज्ज असतील. चेंडू आलाय मैदानामध्ये हे सांगत असताना, कारण या क्षणाला या जुन्या चेंडूचं महत्व तेवढंच असतं, परंतु नवीन चेंडू देखील आता कमी राहिले नाही. नवीन चेंडूपासून सुरुवात होते आता षटकार चौकारांना, परंतु एक काल होता की जुना चेंडू हवा असायचा नेहमी खेळाडूंना, परंतु आता राहिलं नाहीये तसं. मंकी विकेट नाही आहे त्यामुळे विशाल पाटील तुम्हाला विकेट मिळणार नाही हे लक्षात घ्या हे स्पर्धेच्या नियमानुसार. आणि इथे आपण पाहू शकाल आणि या चांगली कामगिरी आपण पाहिल्या. गोलंदाज सज्ज झालाय. इथे पुन्हा एकदा फ्री हिट होता, आडव्या बॅटने खेळ आहे. स्क्वेअर आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक सुशांत शेळके बॉलवर आले. चांगली कामगिरी. तिथे रन कंप्लीट केली जाईल. एक सिंगल अशा रीतीने एक षटक देखील संपलाय. पहिले 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद टोटल धावा बोर्डवर आले 56. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत मैदानामध्ये 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 17 धाव्यांची. आता फिरतोय आलिशान जमाई दादाच्या नावानं, कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर. थँक्यू डीजे. आणि या दिलदार व्यक्तिमत्वाची स्पर्धा आम्हाला पूर्णत्वाला न्यायची आहे. बरेचसे स्वयंसेवक मैदानामध्ये आहेत तरी देखील प्रभाकर पालकर अगदी झाडाखाली शांत बसलेत आणि अगदी आपली खुर्ची सोडून चेंडू आणण्यासाठी ते जातात, कारण क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि सन्माननीय विजय ठाकूर यांनी पाहिलेले स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं यासाठी ते मेहनत घेत आहेत. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अद्याप 17 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्या अविनाशनं चांगली बॅटिंग केली आहे त्या अविनाश मैदानामध्ये काय मास्टर फिनिश करतील. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये कमबॅक करून देतील. गोलंदाजी मार्कवर छोटा केडी सुशांत शेळके, शुभम शेळके आपण पाहू शकाल. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू स्लोअरवरनं सुरुवात केली.
थोडंसं मागील काही दिवसामध्ये शुभम शेखला आम्ही फॉर्मसाठी झुंजताना पाहिलं आहे. कारण तुम्ही अनेक अशा स्पर्धा आहेत जिथे एक बॉल एक षटकार असताना अनेक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूंना तशी कामगिरी करून दिलेत. बॉटम एंडला वेल फिनिशर म्हणून भूमिका बजावली, परंतु आज गोलंदाजीतून ते कार्य तुम्हाला पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि यासाठी जबाबदारी दिली संघनायकांना. चांगला बाउन्स आपण पाहू शकाल. पप्पूनं मी म्हणेन खराब शॉट सिलेक्शन केलं. अगदी हा चेंडू मी म्हणेन लाईन आणि लेंथ जी लाईन तुम्ही पाहता त्याच्या अगदी थोडा साईडवरून चेंडू निघून गेला. आडव्या बॅटने खेळल्यापेक्षा व्ही शेपमध्ये हा फटका खेळणं महत्त्वाचं होतं आणि हा डॉट बॉल आलाय. येणार चेंडू शिल्लक राहिले 10 आणि विजयासाठी अद्याप 16 धावांची आवश्यकता आहे कोपरोली टीमला. हा चेंडू जाऊ दिला. मे नंबर कॉल येत आहे सोनीजी तांडे सरांचा. इट इज अ वाईट. वंतरण्या बॉलवर जोडली जाईल आणि या वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील तुम्हाला सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. टोटल धावा नोंदवल्या गेल्या त्या 58. येणार चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी 15ची आवश्यकता अद्याप. त्यामुळे जास्त डिस्टन्स नाही आहे कोपरोली संघापासून. हा सामना जास्त दूर नाही आहे हे त्यांना देखील माहिती आहे, कारण 10 बॉलमध्ये 15 एवढं अवघड देखील नाही आहे मैदानाचा विचार करत असताना. परंतु हे षटक महत्त्वाचं तेवढं आहे. अगदी लोवर फुल टॉस त्याला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट सीमा कडे. दमदार षटकार. बाबा म्हणजे डान्स करीत का काय तू लावणी नाचतीस का काय? थँक्यू. अँड मोक्याच्या क्षणाला षटकार आल्या पप्पू पाडूच्या बॅटमधून. धावसंख्या फरकावर लागले 64 रन करायचे आहेत. 9 चेंडू आणि 9 धावा. अगदा पारड अगदी समतोल झालाय. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता विजयासाठी कोपरोली टीमला. आणखी एक मोठा फटका लगावून सामन्याला फिनिश करायचं होतं आणि इथे आपण पाहू शकाल सातत्यानं टेक्निकपेक्षा आपल्या प्रचंड वेगावर विश्वास राखवणारा हा खेळाडू पप्पू आहे, अर्थात कुलदीप पाडवी. आणि सातत्यानं ताकदीनं मोठे फटके लगावणे त्याची ओळख राहिली आहे आणि आज तसाच पुन्हा एकदा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला तर परंतु डॉट बॉलर सामोरं जावं लागलं. 8 बॉल 9. इथे फुल टॉस. हा तोफा होता. या चुका केल्या शुभमनं. जेव्हा जेव्हा फुल टॉस पैकी तेव्हा तेव्हा चेंडू सीमारेषे पलीकडे षटकारांसाठी गेले. आता उर्वरित चेंडू मैदानात शिल्लक राहतील 7 आणि विजयासाठी आवश्यक असेल ती 3 धावांची. क्या बात आहे. कुलदीपने ते करून दाखवलं आज. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता राहिली आहे. शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिला. कुलदीप सातत्याने डान्स करत होता तिथे. त्याने रनसाठी यायचं होतं आणि ते मात्र डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकामध्ये सामना पाहायला मिळेल. अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 3 धावांची. जर धावसंख्या बरोबरीला सुटली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम मी तुम्हाला सांगतो. परंतु 6 बॉलमध्ये 3 धावा मागण्या नाही आहेत कोपरोली टीमसाठी. परंतु का गोलंदाजी करत असताना असं काही नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? परंतु ज्याप्रमाणे सध्या रिदममध्ये बॅटिंग सुरू आहे सामना दूर नाही कोपरोली टीम पासून. सादा यो दादा न्यारीच त्याची यादा. आई सादा यो दादा न्यारीच त्याची यादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दाता. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. क्या बात आहे. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे आता फक्त 3 धावांची. त्यामुळे अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्राचार्य केलं जाईल. गजानन शेखे अंतिम षटकामध्ये प्राचार्य केलं गेले. कशा रीतीने कामगिरी करते. 6 चेंडू आणि आवश्यकता आहे 3 धावांची. त्यामुळे अगदी क्षेत्ररक्षण क्लोज पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती कांचनदादा. नक्कीच सांगत असताना विशाल पाटीलचे 2 स्पेल ज्यामध्ये 2 षटकामध्ये विशालनं जवळपास फक्त रन खर्च केले होते 16 आणि 3 विकेट देखील घेतले होते. परंतु जी षटक आला 18 धावांचं रवी शेळके आणि तदनंतर अक्का पाटीलचं 22 धावांचं तिथे युटर्न मिळाला या सामन्याला. एक वे होती जिथे प्रेशराईज क्रिकेट होतं. कोपरोली संघाला थोडं अवघड झालं होतं. परंतु आता सामना मी म्हणेन सोपा झाला आहे.
लेट कटच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक. आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू सरळ सीमा बलीकडे हा विजयाला सलामी देत असणारा चौकार. आणि या मॅच मध्ये आपण पाहू शकाल या अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये सामना जिंकलाय मैदानामध्ये गावदेवी. नक्कीच आपण इथे मंगळ शिलवण कोपरोली संघानं